देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. जसा या शरीरामध्ये आत्मा बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या अवस्थातून जातो, तसाच मृत्यूनंतर तो दुसरे शरीर धारण करतो. जो ज्ञानी आणि धीर असतो तो या बदलामुळे अस्वस्थ होत नाही. बदल म्हणजेच चेंज हा नैसर्गिक आहे. बालपणापासून वृद्धत्वापर्यंत प्रत्येक टप्पा हा बदलच असतो. आता मानसशास्त्राच्या दृष्टीतून आपण समजा जर बघितलं तर जीवन म्हणजे सतत होणारं ट्रान्झिशन फेज असते. म्हणजे बालपण असतं, किशोरावस्था, तरुणपण किंवा तारुण्य आणि वृद्धत्व. बदल टाळणं शक्य नाही, म्हणून त्याचा स्वीकार जर केला तर मनःशांती मिळते. त्यानंतर ओळख म्हणजेच आयडेंटिटी आपण म्हणूया. आपली खरी ओळख फक्त शरीरावर अवलंबून नसते. मी कोण आहे या प्रश्नाला उत्तर शरीर नाही तर चेतना किंवा आत्मा आहे. यामुळे सेल्फ एस्टीम शरीराच्या रूपावर, वयावर किंवा परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. मनसशास्त्र काय सांगतं तर माणसाला मृत्यूची भीती असते. या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आत्मा कधी मरत नाही, फक्त शरीर बदलतो. त्यामुळे मृत्यूला शेवट न मानता बदल मानल्यास भीती कमी होते. म्हणजे डेथ एन्झायटी जी आहे ती कमी होते. धीरच तत्र न मुह्यती म्हणजे जो ज्ञानी आहे तो बदलामुळे घाबरत नाही. त्यालाच आपण रेझिलियन्स म्हणूया. परिस्थिती बदलली तरी मन शांत ठेवणं म्हणजेच धैर्य आणि मानसिक स्थिरता ही अतिशय महत्त्वाची आहे. आपण अशा पद्धतीने या श्लोकातून बोध घेऊ शकतो. नोकरी, करिअर, नाती, परिस्थिती सतत बदलतात. त्यांना विरोध न करता स्वीकारा. शरीराचं वय वाढेल, पण तुमची खरी ओळख, चेतना, मूल्य, गुण बदलत नाही. मृत्यू हा शेवट नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. बदलांसोबत जुळवून घेतल्यास मनःशांती आणि आत्मविश्वास वाढतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.